students. Today we have to study about the poem If. 3.1 poem is If, and the poet is Rudyard Kipling. He was English journalist, story writer, poet and novelist. रुडियार्ड किपलिंग हा एक पत्रकार आहे, इंग्लिश पत्रकार, शिवाय कथाकार आहे, पोएट आहे, कवी आहे, कादंबरीकार आहे. ही वॉज मोस्ट पॉप्युलर इन युनायटेड किंगडम. तो खूप पॉप्युलर होता, लोकप्रिय होता रायटर म्हणून. बऱ्याचशा फ्री वर्ड्स त्याने लिहिलेले आहेत, प्रोज त्याने लिहिलेले आहेत. त्यानंतर ही गॉट नोबेल प्राइज इन 1907 ॲट द एज ऑफ 42 इयर्स. 42 वर्षाचे असताना त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. And in this poem, the poet deals with the advice given by father to his son. Here, this is a poem about advice given by father to his son. How to live a life to the fullest. Life कसं जगायचं आहे याबद्दल father sonला advice या poem मध्ये देत आहे. शिवाय the poet giving road map to readers also how to live the life. आपल्याला रीडर्स वाचकांना सुद्धा तो एक प्रकारचा रोड मॅप दाखवत आहे की हे आयुष्य कसं जगायचं. Now open your books and see into your book. I am going to read stanza number 1. If you can keep your head when all about you are losing theirs and blaming it on you, you should write vocabulary. मी मध्ये मध्ये जे शब्द सांगते, vocabulary सांगते, phrases सांगते ते लिहित जावा. Keep your head म्हणजे डोके शांत ठेवणे. If you can keep your head when all about you are losing theirs and blaming it on you. जेव्हा लोक तुमच्यावर संशय घेत आहेत, तुमच्यावर काहीतरी ब्लेम करतात, दोष देतात तुम्हाला, तेव्हा तुम्ही तुमचं डोकं शांत ठेवा. तुझं डोकं तू शांत ठेव, असं ते फादर त्या मुलाला सांगत आहे. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू. ट्रस्ट विश्वास, डाऊट शंका. जेव्हा लोक तुझ्यावर शंका घेतात तेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेव. बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. मेक अलाउन्स फॉर लोकांच्या टीकेची दखल घे. टीका, लोक टीका करतात म्हणजे काहीतरी वाईट बोलतात आपल्याला, त्या टीकेची दखल घेणे. मेक अलाउन्स फॉर लोकांच्या टीकेची दखल घेणे. जेव्हा लोक तुझ्यावर संशय घेतात तेव्हा त्या लोकांच्या टीकेची तू दखल घे. इफ यू कॅन वेट अँड नॉट टू बी टायर्ड बाय वेटिंग. जर तू वाट पाहू शकत असेल तर वाट पहा, शांत राहा. ऑर बीइंग लाईट अबाउट, डोंट डील इन लाईस. बीइंग लाईट अबाउट, एखाद्याने दुसऱ्याच्या चुकीबाबत वाईट गोष्टी बोलणे. तुझ्याकडून एखादी चूक घडली आणि लोक त्या चुकीबद्दल फार वाईट बोलत असतील तर तू जास्त काही बोलू नको, शांत राहा. डोंट डील इन लाईस. तू शांत राहा, वेट कर. ऑर बीइंग हेटेड, डोंट गिव्ह वे टू हेटिंग. डोंट गिव्ह वे टू हेटिंग, डार्क वर्ड आहे. डोंट गिव्ह वे टू हेटिंग, तिरस्काराला स्वतःवर नियंत्रण मिळवू न देणे. तुझा द्वेष लोक करत असतील, तिरस्कार करत असतील तर तिरस्काराला स्वतःवर नियंत्रण मिळवून देऊ नकोस. अँड येट डोंट लुक टू गुड, नॉट टॉक टू वाईस. डोंट लुक टू गुड, परिपूर्ण नसणे. डोंट लुक टू गुड म्हणजे चांगला दिसू नको असं म्हणायचं नाही. तू परिपूर्ण नको, नाही म्हणतात ना लोक तुला, परिपूर्ण नाही तू दाखवू नको मी परिपूर्ण आहे. नॉट टू वाईस, नॉट टू वाईस ज्ञानाचे प्रदर्शन करणे. ज्ञानाचे प्रदर्शन सुद्धा करू नको, लोकांना दाखवून देऊ नको की मी किती परिपूर्ण आहे, मी माझ्या ज्ञानाचे प्रदर्शन करतो. लोक तिरस्कार करतायत ना, त्या तिरस्काराचा परिणाम तुझ्यावर होऊ देऊ नको, असं या फर्स्ट स्टांजामध्ये सांगितलं आहे. नाऊ वी आर गोईंग ॲट सेकंड स्टांजा. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. जर तू स्वप्न पाहत असेल तर स्वप्न पहा, चांगली गोष्ट आहे स्वप्न पाहणे, परंतु त्या स्वप्नांना स्वतःवर स्वार होऊ देऊ नकोस. इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम. विचार करतोय ना तू, विचार कर, पण ते विचार म्हणजेच तुझं ध्येय आहे असं समजू नको. त्या विचारांना एवढी जागा देऊ नको ते तुझ्यावर स्वार होतील. ड्रीम, स्वप्न, युअर मास्टर, स्वतःवर स्वार होणे. इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ अँड डिझास्टर. ट्रायम्फ हा डार्क वर्ड आहे. ट्रायम्फ म्हणजे विजय आणि डिझास्टर म्हणजे पराजय. इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ अँड डिझास्टर, विजय आणि पराजय हे तुला भेटले असतील तुझ्या जीवनाच्या वाटेमध्ये. अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम. इम्पोस्टर्स म्हणजे बहुरूपी. बहुरूपी म्हणजे खरं रूप ते नसतं पण तू दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे दोन्ही विजय आणि पराजय हे बहुरूपी जे आहेत ना, तुझा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करते. पण हे दोन्हींना सेमच धर. कधी विजय झाला म्हणून फार आनंदित होऊन जाऊ नको आणि पराजय झाला म्हणून खचूनही जाऊ नको. दोन्ही सेम आहेत असेच वाग. इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन. तू जे सत्य बोललायस ते लक्षात ठेव आणि लोक जे म्हणतील ते ऐकण्याची तयारी ठेव. ट्विस्टेड बाय नेव्स टू मेक अ ट्रॅप फॉर फूल्स.
सत्य बोलला असेल, पण मूर्ख लोक करतात ट्विस्टेड बाय नेम्स. एखाद्या गोष्टीचा फायदा उचलण्यासाठी सत्यामध्ये फेरफार करणे. एखाद्या गोष्टीचा फायदा उचलण्यासाठी सत्यामध्ये फेरफार करणे, ट्विस्टेड बाय नेम्स. काही लोक तू जे बोलले ना सत्य, त्यामध्ये फेरफार करून ते असत्य निर्माण करतील, वेगळी गोष्ट निर्माण करतील, पण ते आहे तू त्याच्यावर ठाम राहा. टू मेक ट्रॅप फॉर फूल्स ऑर वॉच द थिंग्स यू गिव्ह युअर लाईफ टू ब्रोकन. कधी कधी तू एवढ्या प्रयत्नाने काही गोष्टी उभारल्या असतील, तयार केल्या असतील, त्या सगळ्या वस्तू नष्ट झाल्या असतील असं तुला वाटतं. ह्या लोकांमुळे तुझ्या गोष्टी नष्ट झाल्या आहेत, काही तू जे निर्माण केले ते नष्ट झाले. अँड स्टूप अँड बिल्ड अप ते विथ वॉर्न आउट टूल्स. संसाधनांची कमतरता असताना पुन्हा नव्याने सुरुवात करणे. जे नष्ट झाले तिथं संसाधनं पण नाही, तुझ्याकडं काही साधनं पण नाही पुन्हा तयार करण्यासाठी, तरीही तू नव्याने पुन्हा सुरुवात कर. लोक जरी तुला त्रास देत असतील, लोक सत्यामध्ये फेरफार करत असतील, तरी तू नव्याने सुरुवात करू शकतो, असे हे वडील त्या मुलाला सांगतात. इन थर्ड स्टांजा, वी आर गोइंग टू थर्ड स्टांजा. लुक ॲट इट. इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स म्हणजे काय? क्राउड्स म्हणजे पीपल. अँड कीप युअर व्हर्च्यू कीप युअर व्हर्च्यू मीन्स चांगुलपणा टिकवून ठेवणे. सर्वसाधारण लोक म्हणजे क्राऊड लोक. तू सर्व लोकांशी बोललं पाहिजे आणि स्वतःची नीतिमत्ता मात्र चांगली टिकवून ठेवली पाहिजे. ऑर वॉक विथ किंग्स नॉट लूज द कॉमन टच. जेव्हा तू नोबेल लोकांबरोबर असेल, किंग्स लोकांबरोबर म्हणजे मोठ्यावरच्या दर्जाच्या लोकांबरोबर असेल, तरी सर्वसाधारण लोकांशी जसं तू वागतो तसं वागायला विसरू नको. कॉमन टच, लूज द कॉमन टच, नम्रपणा कधी विसरू नको जरी मोठ्या लोकांमध्ये असला तरी. इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू. फोज, FOES, फोज म्हणजे एनिमी, शत्रू आणि तुझे फ्रेंड्स हे दोन्हीही तुला कधीच हर्ट करू शकणार नाही जर तू असं वागला तर. इफ ऑल मेन काउंट विथ यू बट नन टू मच. काउंट विथ यू म्हणजे तुमच्यासाठी सर्व महत्त्वाचे, सेम महत्त्वाचे, समान महत्त्वाचे. बी इक्वली इम्पॉर्टंट टू यू. सगळ्या लोकांना समान दर्जाचं धर, कोणी उच्च नाही कोणी नीच नाही. इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट म्हणजे कोणासाठी न थांबणारा काळ. कोणासाठी न थांबणारा असा काळ असतो हा. या काळाच्या मागे पटकन आपण थांबलं पाहिजे, मग तो भरून काढता आला पाहिजे तुला. वेळ ही फार महत्त्वाची असते. विथ 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स रन. 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स रन या फ्रेजचा अर्थ होतो प्रत्येक क्षणाचा चांगला उपयोग कर. काळ फॉरगिव्हिंग मोमेंट जो असतो तो कुणासाठी थांबत नाही, त्या प्रत्येक क्षणाचा तू उपयोग करायला शिक. युअर्स इज द अर्थ अँड एव्हरीथिंग दॅट्स इन इट. जर तू हे सर्व केलेस तर ही संपूर्ण पृथ्वी ही तुझी असेल आणि त्यातली प्रत्येक गोष्ट तुझी असेल, ती सगळे तुझ्या बाजूने असतील. अँड विच इज मोर यू विल बी अ मॅन माय सन. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू एक मॅन बनशील असं म्हणण्याचा अर्थ नाही, तू परिपूर्ण व्यक्ती बनशील. तुला लाईफ कसं जगायचं ते कळेल आणि यातून तू एक कम्प्लीट ह्युमन बिईंग बनशील. म्हणजे मॅन नाही तर परिपूर्ण व्यक्ती, कम्प्लीट ह्युमन बिईंग बनशील, हे लक्षात ठेव. असं पोएट त्या आपल्या सनला ॲडवाईज करत आहे. ओके, मला वाटते तुम्हाला ही समजली आहे. याची थीम काय आहे? थीम आहे ॲक्च्युली की इन दिस पोएम द पोएट इज डिस्क्रायबिंग अबाउट ॲडवाईस द फादर इज गिविंग टू हिज सन, हाऊ टू लिव्ह अ लाईफ व्हेरी nicely, how to be a complete man means a good human being in your life, what to do or what not to do. This poem deals with advice of father to his son. In this poem, father tell him how to be a good human being, how to be successful and keep his head calm, how to deal with people. लोकांशी कसं वागायचं आहे. It is a road map for readers about life. आपल्यासारख्या वाचणाऱ्यांसाठी तो एक रोड मॅप आहे. Now this is appreciation of poem. Title is If, poet Rudyard Kipling. Rhyme scheme. Stanza number 1 पहा. Stanza number 1 मध्ये you means AA. You too. AA. You too. AA. Next आहे waiting, lies, hating, wise. Waiting ला hating. Waiting आणि hating BB. आणि lies ला wise CC. अशा प्रकारे स्टांजा नंबर 1. तुम्ही अशा प्रकारे सेकंड स्टांजा पण लावू शकता. स्टांजामध्ये बघा सेकंड स्टांजामध्ये रायमिंग स्कीम कशी लावता येईल तुम्हाला. मास्टर डिझास्टर AA आहे ना, ABCD द्यायचे. मी तुम्हाला आधीच्या पोएममध्ये सांगितलं कसं द्यायचं असतं ते.
स्टांजाज घ्या, ABCD लिहा. राईम स्कीम प्रमाणे गेलं तर तुम्हाला ह्या 2 स्टांजाची राईम स्कीम सेम दिसेल, फक्त फर्स्ट स्टांजाची थोडी वेगळी आहे. जी स्टांजा दिली असेल त्या स्टांजाची करावी लागेल. फिगर्स ऑफ स्पीचेस. इन दिस पोएम मेनी फिगर्स ऑफ स्पीचेस आर यूज्ड. फॉर एक्झाम्पल ॲलिटरेशन, अँटिथेसिस, मेटाफर, हायपरबोल, पर्सॉनिफिकेशन, रिपिटेशन हे सगळे वापरलेले आहेत. एक एक्झाम्पल घेऊयात आपण. इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स अँड कीप युअर व्हर्च्यू. यू वाय साऊंड इज रिपीटेड फॉर पोएटिक इफेक्ट. त्यामुळे इथे ॲलिट्रेशनचं मी एक्झाम्पल दिले. कोणतं तरी एक एक्झाम्पल तुम्हाला द्यावं लागेल, म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये मार्क्स बरोबर मिळतील. आणि शिवाय मी आणखीन कोणते यूज केले ते पण लिहिलेले आहेत इथे. आणि दिस इज थीम ऑफ पोएम. थीम. This poem deals with the advice of father to his son. In this poem, father tell him how to be a good human being, how to be successful and keep his head. काही विद्यार्थी ह्याच्यापेक्षा जास्त पॉईंट्स देतात वेगळे. एवढेच पॉईंट दिले तर आपल्याला मार्क मिळतात अर्धा. त्यानंतर फिगर्स ऑफ स्पीचला 1, 2 आणि 3. इथं राईम स्कीमला 1. 5 मार्क असे डिवाइड होतं. याच्यामध्ये तुम्ही बाकीचं काही लिहिण्याची गरज नाही. स्पेशल फीचर्स वगैरे, व्हाय यू लाईक दिस पोएम ऑर नॉट लिहिण्याची काही गरज नाही. आपल्याला एवढ्यालाच मार्क मिळणार. इथं पण आपण डिस्क्रिप्शन खूप केलं आहे 1 मार्कासाठी. एक एक्झाम्पल द्यायचं कोणतं तरी 1 मार्कासाठी चालेल तुम्हाला दिलं तरी. तुम्ही ह्या पोएममध्ये कोणते कोणते फिगर्स ऑफ स्पीचेस आले ते बघा, शोधा. रिपिटेशन कुठं सापडते तुम्हाला, तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करू शकता. हायपरबोल कुठं आले ते शोधण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता. तुमच्या लक्षात येईल मग ते. ओके. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू. स्वतःवर विश्वास ठेव. ऑल पीपल, सगळेच लोक तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. हायपरबोल येतं, हायपरबोल होतोय. त्यानंतर नेक्स्ट, अँड येट डोंट लुक टू गुड नॉट टॉक टू वाईस. तू खूपच परिपूर्ण होऊ नकोस आणि खूपच हुशार होऊन. इतकं हुशार कोणी होऊ शकत नसतं परिपूर्ण. म्हणजे इथं पण हायपरबोल यूज केलेला आहे. अँटिथेसिस कुठं आलाय? इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू. ट्रस्ट आणि डाऊट 2 अपोजिट वर्ड आले, म्हणजे इथं अँटिथेसिस आला. मी असे तुम्हाला 1-2 एक्झाम्पल्स सांगितलेले आहेत, ते तुमच्या लक्षात राहतील. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. ड्रीम्स आपले मास्टर होणार, म्हणजे ड्रीमला पर्सनलाइज केले. पर्सॉनिफिकेशन. ड्रीम्स हॅव बीन गिवन ह्युमन क्वालिटी ऑफ बी मास्टर ऑफ एनीवन. मास्टर होण्याची क्वालिटी जी आहे ती ड्रीमची, ती पर्सॉनिफाईड केलेली आहे, म्हणजे इथं पर्सॉनिफिकेशन आहे. अशा प्रकारे तुमच्या लक्षात येईल की ट्रायम्फ आणि डिझास्टर. ट्रायम्फ आणि डिझास्टरची जी लाईन आहे ती अँटिथेसिस आहे. प्रत्येक लाईन घ्या, प्रत्येक लाईनमध्ये एक ना एक फिगर ऑफ स्पीच सापडतो तुम्हाला. रिपिटेशन सापडेल, मेटाफर सापडेल, ॲलिट्रेशन सापडेल. सगळ्यात सोपा ॲलिटरेशन असतो, तो तुम्हाला पटकन सापडेल प्रत्येक लाईनमध्ये. राईट डाऊन द ॲप्रिसिएशन ऑफ पोएम अँड व्होकॅब्युलरी ऑफ पोएम. ओके.